दरवर्षी पावसाळ्यात मुंबईची तुंबई का होते बरं? कधी विचार केलाय का? दरवर्षी पावसाळा आला की महाराष्ट्राची राजधानी मुंबईची तुंबई होते. महापालिकेकडे अब्जावधी रुपयांची आर्थिक तरतूद असताना सुद्धा मुंबईकरांना मात्र दरवर्षी एवढा मनस्ताप का सहन करावा लागतो? हिंद माता, सायन्स गांधी मार्केट, अंधेरीचा मिलन सबवे, कुर्ला आणि माटुंगा यांसारख्या सखल भागांमध्ये हमखास पाणी तुंबल्याचं पाहायला मिळतं. अनेक पक्ष सत्तेत आले, अनेक सरकारे गेली, पण मुंबईची तुंबई होणं काही थांबलं नाही. जाणून घेऊया या मागची 5 महत्वाची कारणं काय आहेत. पहिलं कारण म्हणजे मुंबईची जुनाट भुयारी गटार व्यवस्था. तर मुंबईची भुयारी गटार ही ब्रिटिशांनी निर्माण केली असून ती तासाला अवघा 25 मिलीमीटर पाऊस वाहून नेऊ शकतात. मात्र गेल्या 65 वर्षात हवामान बदललं, पावसाचं प्रमाण वाढलं, पण प्रशासनानं या यंत्रणेची क्षमता वाढवण्याकडे दुर्लक्ष केलंय. तसंच मुंबईचं अतिरिक्त पाणी समुद्रात नेणारी मिठी नदी गेल्या 6 दशकात बेकायदेशीर बांधकामांमुळे आक्रसत गेलीये. नदीचं रूपांतर नाल्यात झालं आणि 2005च्या महापुरानंतर सुद्धा प्रशासनानं यातून कोणताही धडा घेतला नाही. तिसरं कारण म्हणजे कांदळवनांचा ऱ्हास आणि वाढतं काँक्रिटीकरण. शहरात समुद्राचं पाणी येण्यापासून रोखणारी कांदळवनं बिल्डरांच्या फायद्यासाठी उद्ध्वस्त करण्यात आली. त्यातच संपूर्ण मुंबईचं काँक्रिटीकरण झाल्यामुळे पावसाचं पाणी जमिनीत मुरायला आता जागाच उरलेली नाही. आणि हो, चौथं कारण म्हणजे ब्रीमस्टो वॅड प्रकल्प. 1995च्या पुरानंतर ड्रेनेज क्षमता वाढवण्यासाठी ब्रीमस्टो वॅड योजना आखण्यात आली होती. हजारो कोटी रुपये खर्च करूनही अनेक वर्ष उलटून गेल्यानंतर नोकरशाही आणि राजकीय अनास्थेमुळे हा प्रकल्प 100% पूर्ण झालेला नाहीये. सर्वात महत्वाचं कारण म्हणजे गाळ. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नाल्यांमधला गाळ काढण्यासाठी कोट्यवधी रुपयांची टेंडर्स काढली जातात. गाळ काढतानाचे फोटोज आणि व्हिडिओज आपण पाहतो, पण हे काम अनेकदा फक्त कागदावरच झाल्याचं दिसून येतं. कारण पहिल्याच मुसळधार पावसात हे मुंबईचे नाले ओसंडून वाहू लागतात. तुम्हाला काय वाटतं? महाराष्ट्रातलं सर्वात महत्वाचं शहर असलेल्या मुंबईची तुंबई थांबवण्यासाठी नेमकं काय करायला हवं? तुमची मतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी पाहत रहा पॉलिटिकल महाराष्ट्र.